श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेळे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अभिंद होता तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती, स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर। चोळाप्पाचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती राहती मौन धरिती किती एक। एका चरणी उभे राहोन सदा विलोकिती गगन, एक गिरी गभरी बैसोन तपश्चर्या करिताती। एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी। एक करती कीर्तन एक मांडिती पूजन, एक करती होम हवन एक षटकर्मे आचरती। एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालय। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केलियासी नाना साधन भावा विन सर्व व्यर्थ। योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासूनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले। तैपासूनी जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले। चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया। लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले। राहती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस जाहले। परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जाओ लवलाही भेटू तया यतिवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी, हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची। सिंहासना खाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत। दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुणी आसनावरी वैसवले। खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दूरी चरणी भक्ती जडली तै। सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये। निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु।